कोकणातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाधोडे येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात गेले 3 वर्ष सातत्याने आषाढी एकादशीचा उत्सव साजरा केला जातो। याही वर्षी हे 4थं वर्ष आहे आणि या 4 वर्षात सतत या येणाऱ्या वारकऱ्यांचे हजारो वारकरी या सोहळ्यासाठी येत असतात आणि त्या वारकऱ्यांची सेवा करण्याचं काम हे नाधोडे गावठणवाडी येथील समित्र मित्र मंडळ हे करत आहे। त्यांच्या चहा पाण्याची नाश्त्याची सोय ही गेली 3 वर्ष आणि हे यावर्षीचं 4थं वर्ष आहे हे मंडळ करते। काय सांगाल, वारकऱ्यांची सेवा करताय, काय वाटतं याबद्दल? खूप मनाला समाधान वाटतं वारकऱ्यांची सेवा करताना असे आणि खूप आनंदी होतोय। कसं याचं नियोजन केलं जातं, किती वारकरी येतात आणि त्या किती वारकऱ्यांना? हजारो वारकरी येत असतात, त्यांची आम्ही दरवर्षीप्रमाणे त्यांचं आम्ही नियोजन पहिले करत असतो आणि त्याप्रमाणे वारकऱ्यांची सेवा करतो। काय सांगाल, येथील हा माहोल बघून एकंदरीत सर्व वारीचा हा उत्साह बघून काय सांगाल या उत्सवाबद्दल? माऊली पांडुरंग हरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमचं सन्मित्र मित्रमंडळ गावठण इथून आम्ही दरवर्षीप्रमाणे चहा पाण्याची नाश्त्याची सोय केलं असतं। आम्हाला खूप म्हणजे आनंद होतो। प्रति पंढरपूर असं आमचं हे नादवडे गाव आहे। आम्ही 1 महिना आधी याचं नियोजन करतो आणि आमचं मंडळ एक म्हणजे खूप 2-3 हजार कमीत कमी भक्तगण येतात आणि ते मला खूप समाधान वाटतं की आम्ही त्यांची सेवा करतोय, आम्हाला त्याचं समाधान वाटतं। दिंडीबद्दल काय सांगाल, एकंदरीत या सोहळ्याबद्दल काय सांगाल? प्रति पंढरपूर हे सोहळा खूप एकदम भव्य दिव्य सोहळा होतो हा आणि आम्हाला खूप आमचं तिसरं वर्ष आहे, 4थं वर्ष चालू आहे, तर आम्हाला खूप समाधान वाटतं या सोहळ्याबद्दल। काय या उत्सवाबद्दल वारकऱ्यांना काय आव्हान कराल, कशा पद्धतीने या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी? प्रत्येक आजूबाजू वैभव तालुक्यामधील दिंड्या तसेच वारकरी यांनी याचा लाभ घ्यावा, कारण हे प्रति पंढरपूरसारखं आमचे नादेवडे गावात विठ्ठलाचं मंदिर आहे, तर आपण आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा आणि आमच्या इकडे नादेवडे गावाचं जसं नाव कसं मोठं होईल वैभव तालुक्यामध्ये त्याचं आम्हाला खूप समाधान वाटेल। धन्यवाद। आपण पाहिलं तर हे मंडळाचे सर्व पदाधिकारी वगैरे होते की या सोहळ्याला जास्तीत जास्त वारकऱ्यांनी सहभागी व्हावा आणि त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी असं आव्हान या वारकऱ्यांना केलेलं आहे आणि दरवर्षी याच पद्धतीने आणि हा सोहळा आहे तो साजरा केला जाणार आहे आणि त्या वारकऱ्यांची सेवा देखील या मंडळामार्फत केली जाणार असल्याचं देखील या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन साहिल बागवेसह श्रीधर साळुंके, कोकणसाद लाईव्ह, वैभववाडी।
आपण सकाळपासून पाहिलं तर अगदी या दिंडीमध्ये अनेक वारकरी आहेत ते सहभागी झालेले आहेत. अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत हे वारकरी आहेत ते अगदी मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदात सहभागी झालेले आहेत. आपल्यासोबत अशा मुंबईवरून आलेल्या आहेत इथल्या गावच्या रहिवाशी ऐसोलकर मॅडम आहेत. मॅडम काय सांगाल, तुम्ही गेले 4 वर्ष, 4थं वर्ष आहे या सोहळ्यात सहभागी होत आहे. कसा सोहळा असतो आणि कसा उत्साह असतो, काय सांगाल? सर्वांना प्रथम आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. सोहळा तुम्ही पाहिलाच नयनरम्य आणि अगदी डोळ्याचं पारणं फिटणारा आहे. एका शब्दात सांगायचं तर असं म्हणतात ना, दिव्य सोहळा पाहुनी डोळा, देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भूवरी आनंदी आनंद झाला. असा हा सगळा सोहळा आहे. पावसाच्या उपस्थितीचा म्हणजे सुंदर अगदी छान नामघोषात विठ्ठलाच्या सगळं छान सुरू होतं आहे. आपण वारकरी देखील आहात आणि पंढरपूरला नेहमी जाता आणि इथे साक्षात पुन्हा परत पंढरपूर प्रति पंढरपूर अवतरला उतरले आहे. असं त्याबद्दल काय सांगाल? पंढरपूरला नेहमी जाता येत नाही, त्याच्यामुळे आज आम्ही यावेळी प्रति पंढरपूर म्हणून आमच्या गावातच विठ्ठल रखुमाईचं देऊळ आहे, तिथे आम्ही येतो दरवर्षी. आहे 4थं वर्ष माझं इथे यायचं आणि छान आहे. शिस्तीत सगळं चाललेलं आहे. शिस्तीचं पालन करून सर्वजण हा सोहळा अनुभवत आहेत आणि सगळं छान अगदी भक्तिमय वातावरण आहे. 4 वर्ष या वारीत सहभागी होत आहे, काय अनुभव आहे या वारीचा? म्हणजे वर्षानुवर्ष उत्तरोत्तर प्रगती होते, भक्तगणांची प्रगती होते आणि कसं संख्या वाढते आहे लोकांची, सगळ्यांना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. छान असं काय सांगाल, तुम्ही देखील वारीत सहभागी खूप छान आहे. आषाढी एकादशीचा तुम्हा सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा. चांगल्या प्रगती वाटते आहे. कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे गावकऱ्यांनी? छान केलं आहे, मस्त केलं आहे. थँक्यू. आणि काही मुंबईकर मंडळी आहेत ती वर्षानुवर्षे या वारीत सहभागी होतात. काय सांगाल, तुम्ही किती वर्ष या वारीत येत आहे आणि या वारीचा अनुभव कसा आहे? रामकृष्ण हरी, बरं पकडायला पाहिजे. रामकृष्ण हरी. माझं हे इथे येण्याचं 4थं वर्ष. खूप आनंद आहे. आम्हाला पंढरपूरला आषाढीला जाता येत नाही, आम्ही कार्तिकी वारी करतो, पण इथे येऊन जो म्हणजे असं दिवसभर असं पांडुरंगमय असं वातावरण आहे, खूप सुंदर असं. पंढरपूर इथे हो, प्रति पंढरपूर म्हणजे प्रत्येक जण वारकरी होऊन हा अनुभव घेत आहे. असं म्हणजे प्रत्येक जण असं म्हणजे आज आषाढीचा उत्सवच तसा मोठा आहे आणि सगळेजण छान असा याचा आनंद घेत आहेत. खूप बरं वाटतंय. आपल्या जिल्ह्यातल्या कोकणातल्या वारकऱ्यांना काय सांगाल? जरूर इकडे यावं आणि हा उत्सव त्यांनी म्हणजे आनंद घ्यावा या उत्सवाचा. अधिक होतं बस, बाकी काय. तुम्ही इथल्या आहात की मुंबईच्या? मी बोरिवलीवरून आले. मी माझ्या नातलगांकडे आले. मग तुम्ही दरवर्षी या उत्सवाला येतात. उत्साह झाल्याच्या नंतर कसा आनंद कसा असतो? खूपच छान. आज सकाळी देवळात जी पूजा झाली आणि बडजीनी जे सगळ्यांकडून म्हणजे ह्या सगळ्या सानिध्य वाढवणे संतांच्या विचाराचं, जे आज समजलं ना, जे विचारांचं सगळीकडे प्रदूषण झालेलं आहे, ते इथे येऊन संतांच्या विचारांचं म्हणजे म्हणतात ना असं मोठे करणे किंवा त्या वातावरणात आम्ही म्हणजे राहणं, हा सगळा अनुभव आम्ही केला. म्हणतात ना, याची देवी याची डोळा बस. आजच्या युगात आपण जर पाहिलं तर आजचं युग कुठेतरी भरकटलेलं हो, मग त्या युगात तुम्ही काय संदेश द्याल? आम्ही असं असतील, महिला असतील, तरुण असतील, काय त्यांना संदेश? हो, इथे माऊली आमची म्हणाली आहे, ज्ञानेश्वर माऊली, रिकामा अर्धगडी राहू नको. संत रामदास स्वामी म्हणालेत, रिकामा जाऊ नये दीक्षण. आमचा एक एक श्वास म्हणजे अमूल्य आहे. आम्हाला प्रपंच करायचं आहे, देहाने प्रपंच करा आणि मनाने परमार्थ. बस, मनाने मन माझं भगवंताला द्यायचं आणि करायचं आहे. कारण हे अव्यात कुठेतरी आम्ही आमचं जे भगवंताने दिलेली हे आम्हाला देह दिला, असं म्हणजे हे काही फुकट काही दिलं नाही, त्याची आठवण आम्ही सतत केली पाहिजे, त्याचे होऊन राहिलं पाहिजे. यातच खूप आनंद आहे. थँक्यू. आपल्यासोबत हा उत्सव नेहमी आपण जो पाहतोय तो उत्सवाला दरवर्षी न चुकता हजर राहणारे आणि अगदी पडद्यामागचे कलाकार म्हटले तरी हरकत नाही, ते आपले रमेश इसवलकर सर आहेत. काय सांगाल साहेब, 4थं वर्ष आहे, अगदी काटेकोरपणे नियोजन तुमची सर्व मुंबईकर मंडळी, गावची मंडळी करतायत आणि एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वारकऱ्यांना एक नवीन पर्वणी आपण उपलब्ध करून दिली आहेत. या सर्व सोहळ्याबद्दल आपलं मत काय आणि कशा पद्धतीने नियोजन आपण सर्व मंडळी करताय? एक आनंद वाटतोय की दरवर्षी म्हणजे गेली 3 वर्षामध्ये जे काय उणेवा होत्या त्या ह्या वर्षी भरून काढून आपण ते सर्व म्हणजे सगळे मुंबईकर, आता बघाल तुम्ही प्रत्येक घरामागे सगळेजण झाडून इथे मुंबईमध्ये आलेले आहेत. तिथे म्हणजे आता आमच्या आता ते कुडतरकर
संदीप कुडतरकरच्या घरामधून त्यांनी 30 लोकांना घेऊन आला तो. म्हणजे अशी म्हणजे प्रत्येकजण म्हणजे असा आता जवळजवळ त्यांचा तो खूप मोठा ग्रुप त्याने आणला आहे. माहेरवासनी 60 लोकांना घेऊन आला तो. असं मला तसं असं वर्षानुवर्ष हे तसं प्रत्येक वर्षी सगळं लोकांचं इथं राहणार तिथे. असं आपण आता म्हटल्याप्रमाणे वर्षानुवर्ष याची जे उत्सवाची जी व्याप्ती आहे ती वाढत जाणार नक्की. त्याचं कसं नियोजन होणार आहे? करूया ना. म्हणजे तिथे आता सकाळी बघा पालकमंत्री सुद्धा येऊन गेले. पालकमंत्र्यांनी सुद्धा शब्द दिला आहे की बाबा मी आता तुमचं आता जी काय आपली कामं पेंडिंग आहेत ती सर्व करणार आहे तिथे. आणि हेच आता म्हणजे याला रस्ता वगैरे जर व्यवस्थित सगळं झाला, तिकडून त्या बाजूने रस्ता झाला, कुठल्या बाजूने साकवाच्या त्या बाजूने, तर आणि लोक आणखीन जास्त तिथे येऊ शकतील. आणि नियोजन करायला असं त्याच्यामुळे सोयीचं जाईल आपल्याला. अजून इथे काय सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी काय आपण अपेक्षा व्यक्त केली आहे मंत्री महोदयांसमोर? आहे आमचे ते इथले जे पदाधिकारी आहेत, स्थानिक पदाधिकारी, त्यांनी त्यांच्याशी शब्द टाकला आहे आणि ते करणार आहेत. मग ते बोलले सकाळी ज्यावेळी त्यांनी व्हिजिट दिली त्यावेळेला ते बोलले की मी करून देणार म्हणून. फक्त फॉलोअप लागतो. त्या फॉलोअप झाल्याच्यानंतर ते करून देणार नक्कीच. कोकणातील या वारकऱ्यांना आपण हे एक प्रकारे पंढरपूरच इथे उपलब्ध करून दिला तुम्ही नाधवडेकर वाशे यांनी, त्याबद्दल काय सांगा? नाही ते आणि नादेकर मला असं म्हणायचं की बाबा त्या पांडुरंगानेच करून घेतले की बाबा तुम्ही स्वतः तिथे आस्था केली 4 वर्ष तुम्ही स्वतः आहेत की बाबा वर्षानुवर्ष ते त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होतेच आहे. आणि आम्ही काय करणार आहे तिथे तो करून घेणार तोच आहे पांडुरंग, नाही का तिथे. पुढील वर्षाचं नियोजन कसं असणार आहे आता म्हणजे चांगल्यापैकी करू. म्हणजे ह्याच्यापेक्षा म्हणजे आणि ह्याच्यापेक्षा अजून लोक आता बघा जेवढी लोक आता इथे आहेत त्या तिथून आला की देवळामध्ये तेवढीच लोक तिथे अजून तिथे आहेत. पण ते नियोजन होतं तो स्वतःच करून घेतो पांडुरंग, बरोबर की नाही तिथे. आणि आम्ही किती जरी नियोजन केलं तरी पण तो ते आम्ही भीती वाटते कधी एवढी गर्दी आल्याच्यानंतर कसं काय होईल, पण ते सगळं नियोजन तिथे होतं ऑटोमॅटिकली. असं. धन्यवाद. पकडू नको अजिबात काय पकडू. बाबा इथला बरा वाटला, अगदी चांगला वाटला बाबा. तब्येत नीट ठेव. इथला तुझ्या भेटीसाठी बरं वाटला. किती वर्ष तुम्ही या वारीत सहभागी होताय? हिला येत नाही कधीच. पहिल्यांदा? होय होय बाबा इथला बरा वाटला. बाबा इथला बरा वाटला, अगदी तब्येत नीट ठेव. विठ्ठलाचं दर्शन घेतलं, काय देवाला काय साकडं घातल्यात, काय मागणं? होय विठ्ठलाचं दर्शन घेतलं, सगळी प्रसाद घेतलं, तीर्थ घेतलं, सगळा बाबा घेतलं. आनंदात ठेवू. तू बोलणार? आम्ही आमची पंढरपूर वारी 4 वर्ष आधी आमचं ते पंढरपूरच आहे. ते आम्हाला माहितीच आहे आमच्या लग्न झाल्यापासून ते आत्तापर्यंत. आता लयच उत्सव होता आणि असंच उत्सव चालून देत. न्याय आमचं माहेर वसणी होत ते अशो जेवण देत आणि असंच आमका सहभाग करून देत. याच्यातच आमचं त्यांचा आनंद आहे. हीच माझी चरणी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना, एवढंच माझं. आणि दर्शन घेतलं आणि मी दर्शनाकडे दर्शन घेतलं आणि विठोबाकडे हेच मागितलं की अशात सर्व भाविक आणि सर्व हे माझे आहेत ते सगळे माझे असेच दरवर्षा घेऊन देत आणि आम्हाला सहकार्य करून देत. याच्यातच आमचं समाधान आहे. जोपर्यंत आमचा जीव हा तोपर्यंत हेच आहे. एवढी माझी हा सोहळा बघितल्यावर काय वाटतं? एकदम आनंद वाटतं, मस्त वाटतं आणि त्या विठोबात दंग होण्यासारखं वाटतं. हां. आणि तुम्ही वारीत सहभागी झाला? हो. आज 4 वर्ष पंढरपूरला जाता? गेला होता मी. पंढरपूरचा अनुभव, इथला अनुभव कसा आहे? तसंच आहे, मस्त वाटतं. इथे पण तसंच आणि तिथे पण तसंच. आणि हे आता आमचं पंढरपूरच आहे आणि हे असंच राहणार. महिला मंडळाला काय तुम्ही आव्हान कराल, काय सांगाल? महिला मंडळाला सांगणार मी, तुम्ही अशीच वारी करा. जोपर्यंत तुम्ही ह्या वाटचाल तुमची आहे ना ती अशीच वारी करा आणि अशीच तुम्ही या. हीच तुमका माझी प्रार्थना. एवढंच माझं सांगणं आहे. धन्यवाद.
सर्व वारकऱ्या दिंड्या या ठिकाणी चव्हाटी माथ्यापासूनच्या निघालेल्या सर्व वारकरी दिंडी या ठिकाणी रिंगण सोहळा करते आहे। सर्व या भाविक भक्तांनीच माझ्या सर्व हरिभक्त परायण वारकरी संप्रदायातील सर्व संत मंडळींचं मी हार्दिक 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 स्वागत करतो। विठ्ठल नामाच्या ओळीनं आपण या ठिकाणी आलेला आहात। पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि हा आनंद एक माईक पाहिजे आहे विठ्ठल नामाचा गजर करण्यासाठी जो बिना वायरचा रमेश सोलकर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांच्या सहकार्याने हा दिव्य सोहळा या ठिकाणी अतिशय उत्साहाने होता। गजर हरी नामाचा झेंडा रोविला विठूचा 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 गजर हरी नामाचा झेंडा रोविला वाळवंटे चंद्रभागेच्या काठी डाव मांडला चंद्रभागेच्या काठी डाव मांडला विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठ्ठला हरी ओम विठ्ठला चंद्रभागेच्या काठी डाव मांडला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा
माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा सोन्याच्या तारावून खांद्यावरी जातो पंढरीला ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम निरोपत्याचा आलय आता निरोपत्याचा आलय नाही नाही म्हणतोय नाही नाही म्हणतोय कुंकवाचा धनी हो कोण कोण येणार सांगा साऱ्या जणी हो जातय माझ्या मनी हो कोण कोण येणार सांगा साऱ्या जणी हो पंढरपुरात रुक्मिणी माता निरोपतीचा आलय निरोपतीचा आलय आता निरोपतीचा आलय आता नाही नाही म्हणतोय नाही नाही म्हणतोय कुंकवाचा धनी हो कोण कोण येणार सांगा साऱ्या जणी हो
आता हे व्हिडिओ घेत आहेत त्यांच्यासाठी जरा व्हिडिओ घेताना स्टार्ट केला. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र ज्ञान राजा सुपात्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र नांदतो ज्ञान राजा सुपात्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. आठविता महापुण्य राशी महापुण्य राशी
मंदिराच्या बाहेर ज्या लोक असतील त्यांना जरा भाविक असतील त्यांनी आतमध्ये यायचं आरतीला सुरुवात होणार सर्वांनी
आता भजन कंटिन्यू करा. माऊली राजा साळुंके जर पुढे असतील तर त्यांनी माईकशी संपर्क साधावा. माऊली राजा साळुंके. तुळस ना उपस्थित सर्व विठ्ठल भक्तांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व भाविकांना विनंती आहे, कृपया या मंदिराच्या सभोवती रिंगण धरून आपण या विठ्ठलाच्या नामघोषामध्ये सर्वांनी रंगून जायचं आहे. छोटी वारकरी मंडळी या रिंगणामध्ये सहभागी झालेली आहे, तरी कृपया सर्व मोठ्या भाविकांना विनंती आहे, आपण या मंदिराच्या समोर एक मिनिट दोघा उपस्थित सर्व विठ्ठल भक्तांचं या मंदिरामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. विठ्ठलाच्या या नामघोषामध्ये सर्व भक्तगण सर्व भाविक या विठ्ठलाच्या नामरथामध्ये वाहून गेलेले आहेत. ज्ञानो मामा ओले तुकाराम, 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 ज्ञानो मामा ओले तुकाराम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला हरि ओम विठ्ठला, हरि ओम.
Hare
चल जाऊया पंढरीला, आता चल गड जाऊया पंढरीला, 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 पंढरी जाऊया, पंढरी जाऊया, विठोबा पाहूया, 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 पंढरी जाऊया.
आषाढी एकादशी देशभरातील लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाचा हा उत्सव हा जसा पंढरपुरात साजरा केला जातोय तसाच कोकणातल्या वैभवडी तालुक्यातल्या नाधवडे या गावी हा उत्सव अगदी मोठ्या थाटामाटात साजरा होतोय। गेली 4 वर्ष प्रति पंढरपूर म्हणून येथे हा उत्सव साजरा होतोय। आज सकाळीच या एकादशीच्या उत्सवानिमित्त नाधवडे येथे अगदी पाहिलं तर सकाळी 6 वाजल्यापासून या उत्सवाला सुरुवात झालेली आहे। विठ्ठल रखुमाई मंदिरात विठ्ठल रखुमाईची विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर सवाटी माता मंदिराच्या येथून रिंगण झालं। त्याच्यानंतर दिंड्या या वैभवडी तालुक्यात प्रत्येक गावातून आलेल्या वारकऱ्यांची दिंडी निघालेली आहे। ही दिंडी आता थेट निघाली आहे ती विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात। टाळ मृदुंग हाती भगवी पताका घेऊन वारकरी आहेत ते मोठ्या संख्येने या दिंडीत सहभागी झालेले आहेत। अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वेगवेगळ्या गावातून हे वारकरी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। गेली 4 वर्ष सातत्याने हा एकादशी महोत्सव हा येथील नाधवडे गावात साजरा होतो आणि अनेक आपण पाहिले तर वारकरी हे मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी झालेले आहेत। आपण अबाल अशा या वारकऱ्यांपासून या उत्सवाची काय नेमकी कशी रूपरेषा आहे, या उत्सवात सहभागी होऊन त्यांना कसं वाटतं हे जाणून घेणार आहोत। थेट आपण पाहूयात काय वाटतं या वारकऱ्यांना। आपल्यासोबत वारकरी आहेत, काय सांगाल? नाधवडे येथे हा उत्सव होतोय, यावर्षीचं हे 4थं वर्ष आहे। एकंदरीत या उत्सवाबद्दल काय सांगाल आणि या एकादशी सोहळ्याबद्दल काय सांगाल? प्रति पंढरपूर म्हणून नाधवडे हे आमचे विठ्ठल मंदिर म्हणून मानलं जातं। गोरगरीब लोकांना पंढरपूरला जाता येत नाही म्हणून आमच्या मंडळीने एकत्र येऊन निर्णय घेतला की आपण ही आषाढी एकादशी प्रति पंढरपूर म्हणून येथे निर्माण करूया आणि गेले 3 वर्ष सतत मेहनत घेऊन हे प्रति पंढरपूर म्हणून लोकांना दर्शनासाठी खुले केलेले आहेत। आता पाहता तुम्ही शेकडो लोक भाविक दिंडी घेऊन या वारीमध्ये सामील झालेले आहेत आणि आनंदाने तन मन धन होऊन या वारीमध्ये विठ्ठलाचा नामघोष घेत आहेत। सलग 4थ्या वर्षी हा उत्सव होतोय, या उत्सवाबद्दल काय सांगाल? कसा उत्सव होतोय? सलग हा 4था वर्ष आहे। दरवर्षी हा उत्सव दिवसेंदिवस वाढत होत चालले। बाहेरच्या वेगवेगळ्या दिंडी या उत्सवामध्ये एकादशीमध्ये समावेश आहे आणि बहुतेक भक्तजन मुंबई खास माहेर वसनी या दिंडीसाठी आज उपस्थित झालेले आहेत। या उत्सवाला आपण सांगितल्याप्रमाणे अगदी मुंबईपासून अगदी भाविक आहेत, वारकरी आहेत, मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। अगदी आता नियोजन देखील गावकऱ्यांनी केलेलं आहे, त्या नियोजनाबद्दल काय सांगा? हो, गावकऱ्यांनी गेले 2 महिने मुंबई स्थित आणि इथे नाधवडे गावकरी या दोघांनी मिळून या संपूर्ण एकादशीचं या दिंडीचं नियोजन केलेलं आहे म्हणून ही पहा केवढी गर्दी दिसते आपल्याला। ही रामकृष्ण हरी। आपल्यासोबत महिला वारकरी देखील आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत। काय सांगाल, काय या दिंडीत सहभागी होऊन कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, एकदम पांडुरंग भेटला असं वाटतंय आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुठून आलात? मी मुंबईवरून आले। किती वर्ष येतात या उत्सवाला? मी आज पहिलेच वर्ष आले। प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं हे नाधवडे गाव आहे। त्या गावात गेली 3 वर्ष हा उत्सव तर ह्या वर्षी ते 4थं वर्ष आहे। या उत्सवाबद्दल काय सांगाल? उत्सवाला तर खूपच मी आली नाही, प्रत्यक्ष कधी आली नाही आहे। आज पहिल्यांदा ऐकून ते फोटो बघून ते व्हिडिओ बघून ते पण आज प्रत्यक्ष इथे करायला आलं। ताई काय सांगाल, या उत्सवात सहभागी झाला तुम्ही, तुमच्या हातात टाळ आहे, या दिंडीत सहभागी झाला, त्याबद्दल काय सांगाल? खूप आनंद होतोय आम्हाला। अगदी पंढरपूरला तरी नाही, कमीत कमी इथेच पंढरपूर मानलं आहे। आम्ही लांजातनं आलो आहे, खूप छान वाटतंय। किती वर्ष येत आहे या उत्सवाला? पहिलाच वर्ष आहे। या उत्सवाचे एकूण उत्साह पाहून कसा वाटतं? खूप छान वाटतंय, खूप आनंद होतोय। माझी 2 लहान मुलं पण आलेली आहेत, आनंदाने अगदी नाचतायत, छान वाटतंय अगदी। या दिंडीबद्दल, या उत्सवाबद्दल तुम्ही इथल्या लोकांना किंवा भाविकांना काय सांगू इच्छिता? खूप छान, म्हणजे अरेंजमेंट जी काही आहे खूप छान आहे। लहानापासून ते वयस्कर अगदी मस्तच हे करताय। थँक्यू। आल्यावर कसा पंढरपूरला गेलेला भास? हो, भास होतोय अगदी, खूप मजा करतोय आम्ही, छान वाटतंय अगदी। आपल्यासोबत आतल्या गावातले आणखी काही वारकरी आहेत, विविध ठिकाणाहून मोठ्या संख्येने वारकरी आलेले आहेत। आपल्यासोबत भाजपचे तालुकाध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे आहेत। नकाशेजी काय सांगाल, अगदी भगवी शाल, अगदी वारकऱ्यांचा पेहराव करून आपण या दिंडीत सहभागी झालात, दिंडीत सहभागी होऊन कसं वाटतं? तुम्ही देखील या गावचे गावकरी आहात,
इथले या दिंडीत सहभागी झाल्याच्या बद्दल किंवा या दिंडीत सहभागी होऊन तुम्हाला कसं वाटतंय? मनोजी, अतिशय धन्य आहोत की आपण या नादावडे गावचे सुपुत्र आहोत. आपण सर्व हे वैभवडी वासी आहोत आणि आज या वैभवडी वासियामध्ये आज या नादावडे गावात प्रति पंढरपूर आज अवतरलेलं आपण बघतच आहात. आणि अतिशय म्हणजे 1, 2, 3, 4, 5 हजाराच्या लोकसंख्येने आज भाविक म्हणजे जसं आपल्या आषाढी एकादशीची जशी वारी पंढरपुरात चालली होती त्या उत्साहानं आज नादावडे गावामध्ये प्रति पंढरपूर अवतरलेला आहे. आणि या पायी वारी दिंडीमध्ये आपल्या या पंचकोशीच नव्हे तर या तालुक्याच्या आसपास म्हणजे वैभवडी तालुक्याच्या या आसपास असलेली एक 7-8 तालुक्याचे दिंडी आज आपल्या या नादावडे गावामध्ये दाखल झालेल्या आहेत. आणि आज सकाळी माननीय पालकमंत्री आपल्या या आपल्या या विठ्ठलरायांचं दर्शन घेऊन पुढे निघालेले आहेत. तर पालकमंत्र्यांना सुद्धा अतिशय हे माहोल बघून आणि ही पंढरीची वारी बघून अतिशय भावूक झाले आणि ते सुद्धा आपल्याला बोलायला लागले की असे प्रति पंढरपूर असलेले हे नादावडे गाव आणि हे माझ्या मतदारसंघात वैभवडी तालुक्यात आहे. तर या गावाच्या आणि या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आपल्याला केव्हाही भविष्यात निधी कमी करणार नाही असे आपल्याला सुद्धा ग्वाही दिलेली आहे. आणि या लोकांच्या ज्या काही अडीअडचणी पाहिजे चालतात असतील किंवा तिथे बाकीची व्यवस्था असते यापुढे कुठलाही निधी कमी पडणार नाही. आणि हे तीर्थक्षेत्र हे तालुक्यात नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक नावारूपाला येणारं असं एक तीर्थक्षेत्र आहे प्रति पंढरपूरमध्ये. म्हणून हे आज नादावडे गावचं तीर्थक्षेत्र ओळखलं जातं. या दोन्ही विठू माऊलींच्या पायामधून एक पाण्याचे जिवंत झरे हे या घोटना नदीला कायमस्वरूपी सोडलेले आहेत किंवा ते आहेत. असं हे उगमस्थान असलेलं विठुरायाचं भावी चांगल्या पद्धतीत ही अशी पायी दिंडी ही मोठ्या उत्साहात साजरा होईल असं आश्वासन देतो. आपण जर पाहिलं तर कायम आपण सामाजिक कार्यात राजकीय कार्यात सहभागी असता आणि सक्रिय असता. आज या सोहळ्यात सहभागी झाला तो एक ताण असतो, कामाचा जो ताण आहे तो कुठेतरी दूर होऊन आपण या दिंडीत सहभागी झाल्याच्या नंतर आपल्याला कसं वाटतंय? आज अतिशय आषाढी एकादशीला मुंबई पंढरपूर किंवा इतर ठिकाणी जाता येत नाही तर आपल्या गावामध्ये असलेले हे पंढरपूर आणि ह्याच्यात आज तल्लीन होऊन कुठल्याही कामाचा व्याप किंवा कुठल्याही डोक्याला कुठल्याही गोष्टीचा आजच्या दिवसाभरात कुठलाही ताणतणाव नाही. आणि असा या तल्लीन होऊन आज या पंढरीच्या वारीमध्ये आज आपल्या या दिंडीमध्ये सामावून होण्यासाठी एक सर्वसामान्यातल्या कुटुंबातली एक मी व्यक्ती आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी या आपल्या अंगवळणीच आहेत. आणि अशावेळी या इतर राजकीय कामातून वेळ देऊन आपल्या गावासाठी आणि आपल्या या विठू माऊलीच्या दर्शनासाठी चालत खूप समाधान वाटत आहे. धन्यवाद सुधीरजी. यानंतर आपल्याबरोबर आणि अगदी तरुण मंडळी देखील आहे. काय सांगाल, तुम्ही कुठून आलात आणि या दिंडीत सहभागी होऊन तुम्हाला काय वाटतंय? मी यावर्षी पहिल्यांदा आलो आहे. यावर्षी पहिल्यांदा मी वारीसाठी आलो आहे. मी भाईंदरवरून आलो आहे. खूप मस्त प्रसन्न वातावरण आहे. एकदम एक्सपिरियन्स घ्यायला एकदम वेगळं वाटतं आहे. आणि विठ्ठलाच्या मायेत आपल्याला एवढं खेचून आणतं आपल्याला प्रत्येक वेळेला वारीमध्ये. खूप प्रचंड आनंद आला मला. काय सांगशील तरुण पिढीला, तुझ्या वयातील तरुणांना? तरुण पिढीला सांगेल की बाकी गोष्टी फिरण्यात पण मजा असते, पण ही गोष्ट आपल्या आपुलकीची, आपल्या मायेची, आपल्या विठ्ठलाची मायाची खेचून आणते आपल्याला. ती एकदम वेगळी असते. ती आपल्याला मन प्रसन्न करून देते. आपण पाहिलं तर आज या पंढरपुरात देखील अशाच पद्धतीने उत्सव होतोय आणि तोच प्रत्यय इथे येतोय का, त्याबद्दल काय सांगशील? हा, त्या जल्लोषात, त्या सेम जल्लोषात आपण इथे वन करतो. पूर्ण मन खुश करतो. धन्यवाद. आपण आणि काही मंडळींकडे आपण जाणार आहोत. अनेक वारकरी आहेत ते आपण पाहिलं तर अगदी अबाल वृद्ध या दिंडीत सहभागी झालेले आहेत. सकाळपासून या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि या सोहळ्यात आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने वारकरी देखील सहभागी झाले. आपण पाहिलं तर अगदी टाळ मृदुंग हे घेऊन फुगड्या घालून हा जल्लोष आहे, जो आनंद आहे, जो विठ्ठलाच्या नामस्मरणात ही सगळी मंडळी आहे ती सहभागी झालेली आहेत. आपण पाहिलं की इथे हे तरुण मंडळींकडून हे अगदी फुगडी घालण्याचा प्रकार देखील इथे सुरू आहे. हा जो उत्साह आहे, हा जो आनंद आहे तो हा या दिंडीतून ही तरुण मंडळी असतील, हे सर्व वारकरी असतील, हे साजरा करताना किंवा आनंद व्यक्त करताना पाहायला मिळतात. काय सांगाल काका, तुम्ही देखील या दिंडीत सहभागी झालात, कसं वाटतंय? आम्हाला आनंद वाटतो की नादावडे गावातील पंचकुशीतील सर्व भाविक या दिंडीसाठी सामील होत आहेत आणि ह्या कोकणपट्टीला खरोखर ज्ञान प्रकट झालेलं आहे. तुम्ही वारीला जाता का पंढरपूरला? पंढरपूरला जातोय. तिथलं वातावरण आणि तिथल्या वातावरणापेक्षा इथंही नादोडे गावामध्ये 4 वर्षे झालं ही दिंडी चालू झालेली आहे.
तरी या पंचक्रोशीतील सर्व भक्त व सर्व नागरिक हे ह्या दिंडीला मान्य करून येतात. आपण पाहिलं तर या दिंडीला सुरुवात होऊन आता जवळजवळ 1 तास होत आलेला आहे. अगदी तोच उत्साह आहे आणि वारकऱ्यांमधला जो आनंद आहे आणि जो उत्साह आहे तो तसाच आहे. आणि आपण पाहिलं तर सकाळपासून या सोहळ्याला प्रारंभ झाल्यानंतर इथली गावातली वारकरी मंडळी असतील, त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले वारकरी असतील, हे मोठ्या संख्येने या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. आपण अशाच वारकऱ्यांसोबत आणखी गप्पा मारणार आहोत, आपण बोलणार आहोत. त्यांना या दिंडीबाबतचा काय अनुभव आहे, काय सांगाल दादा? तुम्ही देखील सकाळपासून भजन गात होता, मगाशी आता दिंडीत सहभागी झाला, अगदी नाचत होता, फुगडी घालत होता. हा कसा माहोल आहे आणि कसा आनंद व्यक्त होत आहे? नादवडे गावची जी स्थानिक रहिवासी आहेत ते खूप धार्मिक आहेत आणि आमच्या गावामध्ये गावाचा इतिहास धार्मिकदृष्ट्या खूप अप्रतिम आहे. कारण आमच्या गावचे 12 वाडी येतं आणि 13 गाव म्हणून असे आणि 12 मंदिरं आणि 13वी मस्जिद असा एक इतिहास आहे. आणि आज सलग गेली 4 वर्ष आपण ह्या दिंडीचा सोहळा आयोजित केलेला आहे गावकरी मिळून. तर हा अप्रतिम सोहळा आहे आणि एवढं आमच्या भाविक भक्त मुंबईवरून आलेले आहेत की आमच्या माहेरवसनी पण याच्यामध्ये भरपूर सहभागी झाले आहेत. म्हणजे परगावातून माहेरवसनी आलेले आहेत आणि अप्रतिम सोहळा म्हणेन या 2 शब्दात याचं वर्णन मी करेन, अप्रतिम सोहळा. तुम्ही देखील वारकरी आहात, वारकरी असल्याचा तुमचा अनुभव म्हणजे पंढरपुरात आज आषाढी एकादशी उत्सव साजरा होतो, त्याच धर्तीवरती इथे नादवड्यात होता, त्या उत्सवाबद्दल काय सांगा? आम्ही पंढरपूरला 2 वर्षातून एकदा जातो, पण आषाढी एकादशीला आम्ही आमचं पंढरपूर असल्यामुळे आम्ही या गावच्या लोकांनी मिळून आम्ही आमच्याच मंदिरामध्ये पंढरपूर निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि आज इथे विठुरायाचं आम्ही दर्शन घेतो. म्हणून हाच आमचा पंढरपूर, कारण साक्षात तिथला पंढरपूर इथे आलेला आहे. आम्हाला पंढरपूरला गेलो का नाही, इथे नादवड्यात आम्ही पंढरपूर केलं काय आमचं हेच दैवत आहे. वारकऱ्यांना काय आव्हान कराल? ह्याच्यापेक्षा पुढच्या वर्षी आणि काहीतरी वेगळा आपण दिंडीचं आयोजन करू आणि प्रसिद्धी होऊ दे या कोकणपट्टीमध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी होऊ नये. आणि प्रति पंढरपूरला ज्यांना शक्य होत नाही आजूबाजूच्या गावातल्या लोकांना की पंढरपूरला जाणार, त्यांनी इथे नादवड्यामध्ये प्रति पंढरपूरला विठोबारायाचं दर्शन घ्यावं. धन्यवाद. यानंतर इथले रहिवासी देखील आहेत, काय सांगाल? हा उत्सव तुम्ही गावकरी आणि मुंबईकर मंडळ सर्व मिळून तुम्ही हा साजरा करताय, यावर्षीचं 4थं वर्ष. या उत्सवाची जी उत्साह असतो, या उत्सवाबद्दलचा आणि जो लोकांच्या मनात जी आतुरता असते, त्या या सर्व उत्सवाबद्दलचं जे नियोजन तुम्ही आहे ती गावकरी मंडळी अगदी योग्य पद्धतीने करतात, ते कशा पद्धतीने करतात? या उत्सवाचं कसा हा उत्सव साजरा होतो? खरं तर या उत्सवाचं आमचे वचनदार गावातले, त्यानंतर मुंबईचे आमचे सर्व कमिटी, उत्सव कमिटी यांच्या एकत्रित येण्याने हा मोठा उत्सव आज आमच्या या गावामध्ये आम्हाला ह्या 4थ्या वर्षीसुद्धा बघायला भेटते. त्याचा आम्हाला खरोखर एक गाववाला म्हणून मला आनंद आहे. प्रति पंढरपूर इथे वसलं किंवा प्रति पंढरपूर इथे समजलं जाते आणि त्यात नावारूपास येतं आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, हे खरं आहे. कारण आता जर बघितलं तर आपल्या या सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब ते सुद्धा दर्शन घेण्यासाठी मला वाटतं पहिल्यांदा ज्या आपल्या विठू मंदिरात इथं आलेले होते, त्याच्यामुळे खरं म्हटलं तर अशी जर लोक आलीच तर अजून तो चांगला हे होऊ शकतो कार्यक्रम. पालकमंत्र्यांनी भेट दिली आहे, पालकमंत्र्यांकडून काय अपेक्षा आपल्या? पालकमंत्र्यांनी आमच्या इथं आलेत, त्यानंतर आमच्या या संपूर्ण गावाच्या विकासाकडे त्यांनी लक्ष द्यावा एवढीच मी त्यांना विनंती करतो. आपण इथे आता पाहिलं तर महिला वारकरी देखील मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. अगदी हातात टाळ आणि मुखात नाम घेऊन ही मंडळी आहे ही सहभागी झालेली आहे आणि विठ्ठल नामात दंग झालेले आहेत. काय सांगाल, या वारीत सहभागी झालात, कसा आनंद वाटतोय, काय उत्साह आहे? या वारीला येऊन खूप आनंद वाटतोय आणि जी ही वारी चालू केली ना त्याबद्दल तर आम्ही सगळ्या माहेर वस्तींना खूप म्हणजे खूप आनंद वाटतो. या सगळ्यांना उदंड आयुष्य विठोबा देऊ दे हीच प्रार्थना त्याच्या चरणी. तुम्ही अभंग देखील म्हणत होता, तसं त्यातला एक अभंग आता म्हणून आता कुठलं वाटतं?
या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला, या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडीला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडीला, या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. थँक्यू. धन्यवाद. आणि आपल्या सोबत आणि महिला आहेत, काय सांगाल या उत्सवात या दिंडीत सहभागी होऊन कसा आनंद? आम्ही दरवर्षी मुंबईवरून येतो, खूप आम्हाला आनंद होतो आणि दरवर्षी असंच यावं असं वाटतं. खूप मजा येते आम्हाला. या एकंदरीत पंढरपूर प्रति पंढरपूर म्हणून इथे ओळखलं जाते नादवडे गाव. या उत्सवाबद्दलचं नियोजन कशा पद्धतीने केलं आणि त्या नियोजनाबद्दल काय सांगाल? खूप छान केलं आहे आणि खूप म्हणजे सुंदर, खूप म्हणजे पंढरपूरला आल्यासारखंच आम्हाला वाटतं. पांडुरंगाचं दर्शन घेतात, पांडुरंगाकडे काय साकडे घेतात? आम्ही साकडं म्हणजे असंच दरवर्षी असंच खूप खूप म्हणजे वाढत जावं हीच आमची इच्छा. ताई काय सांगाल, आपण देखील सहभागी झालात, खांद्यावरती टाळ आहे, हातात मुखात तुमच्या नाम आहे आणि हा उत्साह जो आहे दिंडीचा आहे, वारीचा आहे, प्रति पंढरपूर येथे ओसलेला आहे नादेवडे गावातलं. त्या या संपूर्ण उत्सवाबद्दलची कशी आपल्याला काय वाटते, कशा पद्धतीने? छान वाटते. मी दरवर्षी गुजरातवरून इथे येते आणि चांगली वारी माझी पार पडते. वारी चांगली होते, काही व्यत्यय आला तर तो दूर होतो आणि चांगली वारी होऊन चांगलं दर्शन वगैरे. या वारीबद्दलचा तुमचा अनुभव काय? तुम्ही आता 4 वर्ष येत आहे. छान, मस्त वारी चांगली वाटतं कसं पंढरपूरला आलो आहे असं. तुम्ही यापूर्वी पंढरपूरला जात होता की आता इकडे? नाही, पंढरपूरला गेलं नाही मी केव्हा, पण इथे पंढरपूर मिळालं. या पांडुरंगाचं दर्शन घेतलं, या विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतलं, त्याच्याकडे काय मागणं केलं आहे, काय? नाही, सगळे सुखी राहो, सगळी गाव असं चांगलं नांदावं एकोप्याने, हे इच्छा. आजच्या युगातील महिलांना तुम्ही काय संदेश द्याल, काय आव्हान कराल? नाही, असं चांगलं करावं, सगळं देवाचं अध्यात्माचं सगळं करावं आणि चांगलं हे सुंदर आपल्या गावाचं नाव लौकिक करावं बस. सरपंच मॅडम ठीक आहे बोलणार आहे. हां लीना गावच्या सरपंच. आपण पाहिलं असेल अगदी या दिंडीत अबालवृद्ध, गावकरी, लोकप्रतिनिधी, अगदी सकाळी पालकमंत्र्यांनी देखील या सोहळ्याला उपस्थिती लावलेली आहे आणि या दिंडीत या गावच्या प्रथम नागरिक लीना पांचा मॅडम या देखील सहभागी झालेले आहेत. काय सांगाल मॅडम, यावर्षी तुमच्या गावात चौथ्यांदा अगदी मोठ्या उत्साहात एकादशीचा उत्सव साजरा होतोय आणि या उत्सवाबद्दल कसं नियोजन केलेलं आणि या उत्सवात जे सर्व वारकरी सहभागी झाले त्यांना काय सांगाल? रामकृष्ण माऊली, खरं तर हे 4थे वर्ष आहे. असं वाटतही नव्हतं की पहिल्यांदा एकदा गावकऱ्यांनी नियोजन केलं होतं की आपण ह्याही वर्षी वारी करावी, पण एकदा ही वारी केल्यानंतर हे असंच 3ही वर्ष असे उलटून 4थे वर्ष आहे. सगळ्या गावातील भाविक, गावातील बाहेरील लोक जी आली आहेत ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले. प्रति पंढरपूर असं निर्माण केलं आहे. सगळ्यांनी भक्तिनीन होऊन या वारीमध्ये सगळ्यांनी मस्त वारीमध्ये सगळ्यांनी आनंद घेत वारीचा जय हरी विठ्ठल नामाचा गजर करीत या वारीमध्ये चालत विठुरामाच्या चरणी प्रार्थना करत ही अशी वारी अशीच पुढे पुढे चालत राहावी ही. आपण पाहिलं तर आपल्या गावचं जे विठ्ठल रखुमाई मंदिर आहे एक पर्यटन स्थळ देखील म्हणून विकसित होऊ शकतं. त्या दृष्टीने आपण गावच्या प्रथम नागरिक म्हणून काय प्रयत्न करणार आहात का? त्या संदर्भात आपण वरिष्ठांकडे किंवा आपल्या पालकमंत्र्यांकडे त्या संदर्भात काही मागण्या केल्या जाणार आहेत का? हे गावातील काही रस्ते आहेत ते विठ्ठल मंदिरापर्यंत तुम्ही आता पाहिलातच असाल. ते पालकमंत्र्यांनी यांनी सांगितले आहे की आता तिथपर्यंत आले तर रस्त्याचं काही नियोजन होत असेल ते करू आणि परत पर्यटनमुळे ती तळी देवाच्या समोरील ती तळी आहे ती तळी व्यवस्थित सुंदर आणि सुशोभित होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. आपण असेच आणि काही वारकरी आहेत त्या वारकऱ्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपण पाहूया इथे. ताई काय सांगाल, तुम्ही या दिंडीत सहभागी झाला, कसं वाटतं एकंदरीत? मी सासरवसनी आहोत या गावच्या, पण आम्ही पण पहिल्यांदाच सहभागी झालो आहोत. सुट्टीच्या कारणाने यायला मिळत नाही, पण खूप छान वाटते येऊन. कसा आहे उत्सव? खूप छान एकदम.
मुंबईवर कामाचा जो ताण असतो आणि या दिंडीत सहभागी झाल्याच्या नंतर काय उत्साह वाटतोय, काय फरक वाटतो? पूर्ण एक व्हायब्रंट एनर्जी मिळते या दिंडीत हे केल्यानंतर. खूप छान वाटतंय. काय सांगाल तुम्ही देखील या दिंडीत सहभागी झाला? आम्ही आलो पण आम्हाला खूप म्हणजे खूप बरं वाटतंय की एक आम्ही मुंबईवरून इकडे आलो आहोत. आम्हाला आषाढी एकादशीला आम्ही इकडे नादवडे गावात आलो आहे आणि आम्ही सासरवासनीच आहोत इकडे. आम्हाला खूप म्हणजे खूप बरं वाटलं. आपण पाहिलं असेल तर ही मुंबईकर मंडळी आहे. ही आषाढी एकादशीच्या निमित्ताने इकडे दाखल होत असते गावी आणि जो कामाचा वर्षभराचा ताण आहे तो या वारीच्या निमित्ताने, या दिंडीच्या निमित्ताने थोडा कमी होतो आणि पुन्हा गावचा उत्साह घेऊन ही मंडळी पुन्हा मुंबईत कामाला सुरुवात करत असतात. आणि गावी आल्याच्या नंतर जो गावचा उत्साह पाहून, या दिंडीतला सोहळ्यातला जो उत्साह पाहून पाहिल्याच्या नंतर किंवा उत्साह आनंद साजरा करून पुन्हा मुंबईत जोमाने कामाला ही मंडळी लागत असते. आपण आणखी काही इथल्या मंडळींशी संवाद साधणार आहोत. अगदी आपण मुंबईकर असतील, गावातली मंडळी असतील आणि पर जिल्ह्यातून आलेले, पर तालुक्यातून आलेली जी मंडळी आहे त्यांच्यासोबत देखील आपण बोलणार आहोत. काय सांगाल, या वारीत सहभागी होऊन कसा आनंद वाटतोय? एकदम बेस्ट. वारी आमचा घरच इथे आहे आमचं, त्यामुळे बरेच वर्ष आता 3 वर्ष हा प्रोग्राम धूमधडाक्यात मोठ्या उत्साहाने साजरा करलेलो. आपण पाहिलं तर अगदी इथलं नियोजन अगदी काटेकोर पद्धतीने केलं जातं आहे आणि साक्षात पुन्हा इथे पंढरपूर अवतरल्यासारखं. नाही, पहिल्यापासून पंढरपूर उतरल्यासारखंच आहे. आपलं विठोबाच्या पायाकडून एक मोठा धरा होतोय आणि रुक्मिणीच्या पायाकडून दुसरा धरा होतोय. असं हे तीर्थ आता आम्हाला घ्यायचं आहे, तर त्यासाठी आम्ही दिंडी घेऊन चाललो आहे तिकडे. आपण जे तरुण मंडळी देखील सहभागी झालेली आहेत. अगदी नामस्मरण जोरदार केले जातं. काय सांगाल या वारीत सहभागी होऊन? नादवडे गावाचा आनंद असतो तो केवळ बघण्यासारखा असतो. आणि मी 3 वर्ष येतोय आणि मी येताना यावर्षी माझे 12 मित्र घेऊन आलेलो आहे. हे सर्व मित्र आहेत, माझे 12 मित्र आहेत आणि एका प्रकारची आम्ही ड्रेसिंग केलेलं आहे. पंढरीची वारी अशी आम्ही ड्रेसिंग केली आहे आणि आम्ही 12 जण आलेलो आहोत गावी. खूप उत्साह आहे. काय वाटतं या दिंडीत? खूप छान जो आनंद आहे तो गगनात मावण्याचा असतो. आता हे बोरवली, सर्व ऑलमोस्ट बोरवली, कांदिवली, चारकोपवाले आहेत. सर्व कांदिवली, चारकोप, मुंबई. आता एका शब्दात सांगायचं म्हणजे हा सोहळा बघणं नाही कुठेच. असा सोहळा म्हणजे नादवडे गावात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात असा सोहळा बघणं शक्य नाही. थँक्यू. रामकृष्ण हरी. आपण आणि मंडळींसोबत, वारकऱ्यांसोबत संवाद साधणार आहोत. अगदी नामस्मरणात, या विठ्ठल रखुमाईच्या नामस्मरणात या दिंडीला प्रारंभ झालेला आहे आणि दिंडी आता हळूहळू मार्गस्थ विठ्ठल रखुमाईच्या मंदिराकडे होत आहे. अगदी वारकरी मंडळी, तालुक्यातली वारकरी मंडळी, ज्येष्ठ मंडळी सहभागी झाले आहेत. काय सांगाल, सहभागी होऊन कसा आनंद वाटतो? पंढरपूरला गेलेल्याचा आनंद आज या मंडळीमध्ये आम्हाला मिळत नाही आणि सर्व भाविक एकत्र येऊन एक आनंद लुटत आहेत आणि त्या आनंदाचा अधिकच वाढत चाललेला आहे वर्षानुवर्ष. आणि रामकृष्ण हरी. या ठिकाणी देखील वारीला येतात, त्यातला फरक असा? पंढरपूरला आम्ही कार्तिकी वारीला असतो आणि या आषाढीला आम्ही नादवडे इथे येतो. तर त्याचा आणि आज इथलाही आनंद त्याचप्रमाणे वाढत चाललेला आहे. वारकऱ्यांसाठी इथल्या आयोजकांनी असेल, इथल्या गावकऱ्यांनी असेल, जे नियोजन केलेलं आषाढी एकादशीचे नियोजन कशा पद्धतीने? अगदी चांगल्या प्रकारे त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि त्यांनी सर्वांचा मुंबईपासून तर इथल्या मंडळीपर्यंत त्यांचा सहभाग दिसतो आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांनी नियोजन केलेलं आहे. आणि पावसाने पण आपल्याला एक चांगलं एक आनंदाचं वातावरण निर्माण करण्यासाठी एक साथ दिलेली आहे. झाल्या